आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। अखंड महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितले तर कार्तिक वारेचा हा महिमा आपल्याला नवीन नाही। आज केलवणे गावातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवाभावी मंडळ यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमच्या सर्वांचे लाडके असे ब्रह्मलीन स्वानंद सुखनिवासी हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज धाटावकर यांच्या मार्गदर्शनाने चालणारी ही दिंडी आज केलवण्यावरून आळंदीला मार्गस्थ झाली। या दिंडीचे अध्यक्ष नामदेव ठाकूर, उपाध्यक्ष आपण बघितला तर रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तसेच या दिंडीमध्ये हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज हरिभक्तीपरायण, प्रकाश महाराज हरिभक्तीपरायण, बळीराम पोरे असे अनेक दिग्गज महाराज मंडळी तसेच शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आज दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी ज्ञानेश्वर माऊली मंदिरातून ही दिंडी आळंदीकडे प्रस्थान झाली। या दिंडीमध्ये सतत भजन, कीर्तन, प्रवचन, काकडा असे अनेक उपक्रम राबवत ही दिंडी आळंदीकडे मार्गस्थ झाली। नमस्कार, आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शोकर। आज आपण बघितलं या केलवणे पुण्यनगरीतून आज आपण इथे बघितली ती संत सेवा मंडळ ज्ञानेश्वर माऊली यांच्या माध्यमातून, अर्थात खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर सद्गुरू श्री समर्थ ब्रह्मलीन आपण जर बघितलं तर बापू अर्थात धाटावकर यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ही दिंडी केलवणे ते आळंदी अशी चालणारी दिंडी, या दिंडीमध्ये बरेचसे भाविक सहभागी झालेले आहेत। आज या दिंडीला किती वर्ष झाली किंवा ही दिंडीचं नेतृत्व आज खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर बापू इथं नाही आणि बापूंची कमी नक्कीच भासणार आहे। म्हणून आपल्यासोबत रामकृष्ण महाराज आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। महाराज बोला, या दिंडीमध्ये आपण बघतोय काही महिन्यापूर्वीच किंवा जानेवारीमध्ये मला वाटतं आपले सर्वांचे बापू आज आपल्यात नाही आहेत। जरी आपल्यात नसले तरी पण त्यांचा आशीर्वाद नक्की आपल्या पाठीशी आहे, पण त्यांची कमतरता या दिंडीला नक्कीच भासणार आहे। काय सांगाल? बापू जरी गेलेले असले तरी बापूंनी दिलेल्या ज्या आम्हाला आठवणी आहेत तर त्यांचा जो काही उद्बोध आहे, त्यांनी जो आम्हाला अनुग्रह दिलेला, आम्हाला जो त्यांनी मार्ग दाखवला, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, कारण त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने जर गेलो तर कुठेही गुंता पडणार नाही। आणि बाबांनी आम्हाला हे शिकवलं आहे की दिंडी आपण का काढायची, तर सगळ्या लोकांनी एकत्र यावं। एकत्र आल्यानंतर एकमेकातले भेदभाव निघून जात आहेत आणि नामचिंतन होतं आणि नामचिंतनाच्या माध्यमातून संतांच्या भेटी होतात। चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होतील संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी। आणि सुख जर पाहिजे असेल तर बापू संसाराला थोडंसं एक अंतर देऊन या संत समागमामध्ये यावं आणि संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। म्हणजे बापू जरी गेले असले तरी बापूंचं ज्वलंत आठवणी आमच्या पाठीमागे आहेत आणि बापू केलवण्यापासून आळंदीपर्यंत आमच्याबरोबर आहेत। या दिंडीमध्ये जी सर्व मंडळी समाविष्ट झालेले आहेत त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो। आणि महाराज या गावचे भूषण आणि या चॅनलचे प्रमुख सन्माननीय श्री हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज शिवकर, आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद फार थोडेच आहेत, कारण प्रत्येक वेळी ज्या वेळी असे काही कार्यक्रम असतात, जे सामाजिक कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमामध्ये आपण अगदी नेहमी पुढे असतात। त्याबद्दल माऊलीचरणी प्रार्थना करू की तुमच्या हाताला यश, तुमच्या कमाईला बरकत आणि असेच कार्यक्रमानंतर दिगंबर राहील कीर्ती जगा माझी। आज जरी बापू या जगामध्ये नसले तरी बाबांची कीर्ती मात्र या जगामध्ये राहिलेली आहे आणि त्यांच्याच या आशीर्वादाने ही दिंडी केलवणे ते
आळंदीपर्यंत नक्की अतिशय चांगल्या प्रमाणे भक्तिभावी वातावरणामध्ये जाणार आहे. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब तसे शेअर करायला विसरू नका. आपण पाहत आहात